नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. ज्या आरसीबीला IPL ची पहिली ट्रॉफी जिंकण्यासाठी तब्बल 18 वर्ष वाट पाहावी लागली, त्याच आरसीबीने आता इतिहास रचला आहे. होय, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या सातत्यपूर्ण खेळाच्या जोरावर सलग दुसऱ्या वर्षी IPL 2026च्या जेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. संपूर्ण हंगामात आरसीबीने बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही आघाड्यांवर खणखणीत कामगिरी केली. प्राथमिक फेरीत अव्वल स्थान पटकावल्यानंतर क्वालिफायर 1 मध्ये त्यांनी गुजरात टायटन्सचा चांगला धुव्वा उडवला आणि फायनलमध्येही दमदार विजय मिळवून मुंबई आणि चेन्नईच्या सलग जेतेपद जिंकणाऱ्या संघात स्थान मिळवलं. T20 क्रिकेटमध्ये कॅप्टन्सी करणं म्हणजे काट्यांचा मुकुट घालण्यासारखं आहे, पण मध्य प्रदेशच्या या शांत आणि मितभाषी रजत पाटीदारनं सलग दुसऱ्या वर्षी आरसीबीला चॅम्पियन बनवलं. रजतने मैदानावर घेतलेले गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचे निर्णय अचूक ठरले. जेव्हा एखादा बॉलर जास्त धावा द्यायचा तेव्हा त्याच्या पाठीवर हात ठेवून धीर देण्यात रजत नेहमीच पुढे असायचा. या कर्णधार पदाच्या दडपणामध्येही रजतने 15 सामन्यामध्ये चक्क 192.69च्या तुफानी स्ट्राईक रेटने 501 धावा ठोकल्या, ज्यात 5 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यांनी शतकांची पर्वा न करता फक्त संघासाठी वेगाने धावा करण्यावर भर दिला. आरसीबी आणि विराट कोहली हे एकच समीकरण आहे. आंतरराष्ट्रीय कसोटी आणि T20 मधून निवृत्ती घेतलेला विराट आता भारतातही राहत नाही, पण 40च्या उंबरठ्यावर असतानाही त्याची धावांची भूक तशीच आहे. या प्रचंड उकाड्यात आणि आर्द्रतेत विराटने 16 सामन्यात 165.84च्या स्ट्राईक रेटने तब्बल 675 धावा कुटल्या आहेत. पॉवर प्ले मध्ये सलामीला येत त्याने गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. चौकार षटकार मारण्यासोबतच एकेरी दुहेरी धावांवर भर देणारा विराटचा फिटनेस आणि सातत्य आजही समकालीन खेळाडूंसाठी एक आश्चर्य आहे. फलंदाज तुम्हाला मॅच जिंकून देतात, पण गोलंदाज तुम्हाला स्पर्धा जिंकून देतात. ही युक्ती आरसीबीच्या बॉलर्सनी खरी करून दाखवली. ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड, जेकब डफी आणि युवा रसिक सलीम यांनी विजयाचा पाया रचला, पण आरसीबीच्या विजयाचा खरा शिल्पकार ठरला भुवनेश्वर कुमार. नकल बॉल, स्लोअर आणि यॉर्कर टाकत भुवीने फलंदाजांना चांगलंच नाचवलं. पर्पल कॅप अवघ्या एका विकेटनी हुकली असली तरी 28 विकेट्स घेत भुवीने आपण आजही भारतीय संघात पुनरागमन करू शकतो हे दाखवून दिलं. तसेच कृणाल पंड्याने 14 विकेट्स आणि 226 धावा करत अष्टपैलू कामगिरी केली. फायनलमध्ये त्याने टाकलेल्या बाउन्सर्सने जॉस बटलर सारख्या धोकादायक फलंदाजाला बाद करून गुजरातची कंबरच तोडली. हंगामाच्या मध्यात स्टार सलामीवीर फिल सॉल्ट दुखापतग्रस्त होऊन मायदेशी परतल्यानंतर आरसीबीने व्यंकटेश अय्यरला संधी दिली. 6 सामन्यांमध्ये 186च्या स्ट्राईक रेटने 209 धावा करत व्यंकटेशने या संधीचं सोनं केलं. फायनलमध्ये दुखापतग्रस्त होऊनही त्याने 16 चेंडूत 32 धावांची महत्वाची खेळी केली. तसेच तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या देवदत्त पडिक्कलने 16 सामन्यात 464 धावा कुटून यंदाचा हंगाम गाजवला. फिनिशर टीम डेव्हिडने काही संस्मरणीय खेळी केला, तर आरसीबीच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाने म्हणजेच अप्रतिम कॅचेस आणि रनआउटने त्यांना प्रत्येक सामन्यात तारलं गेलं. आरसीबीच्या सलग दुसऱ्या ऐतिहासिक विजेतेपदाबद्दल तुम्हाला काय वाटतं? विराट कोहली आणि रजत पाटीदार यांच्यापैकी आरसीबीच्या यशाचा खरा हिरो कोण? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा.